पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र सणानंतरच्या दिवशी झाल्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये शोक आणि श्रद्धांजली व्यक्त करण्याचा एक विशेष भाव निर्माण झाला आहे. जो तरुणपणी बारमध्ये बाउन्सर, सफाई कामगार आणि केमिकल टेक्निशियन म्हणून काम करायचा, कधी विचार केला असता का की तो एके दिवशी जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संस्थेचा नेता बनेल? फुटबॉलचा वेडा, टँगोचा चाहता आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच एका फुफ्फुसाचा भाग गमावलेला हा युवक पुढे जगभरातील अब्जावधी लोकांच्या मनाचा पोप फ्रान्सिस कसा झाला? चला जाणून घेऊया त्यांच्या या विलक्षण आणि प्रेरणादायी प्रवासाची कथा बिहाइंड द डॉट्स सोबत. पोप फ्रान्सिस जगाला प्रेम, दया आणि समावेशाचा संदेश देणारे एक महान आध्यात्मिक नेते होते. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनातील ब्युनस आयर्स शहरात झाला. त्यांचे मूळ नाव होते होर्गे मारिओ बर्गोलियो. इटालियन स्थलांतरित कुटुंबात जन्मलेल्या बर्गोलियो यांचे बालपण साधेपणात आणि कष्टात गेले. त्यांचे वडील मारिओ जोसेफ बर्गोलियो हे इटलीतील पिएमोंते प्रांतातून स्थलांतरित झालेले आणि पेशाने अकाउंटंट होते. त्यांची आई रेगिना मारिया सिवोरी या देखील इटालियन मूळच्या असून कुटुंबातील गृहिणी होत्या. पोप फ्रान्सिस यांना 4 भावंडे आहेत. त्यांचा भाऊ ऑस्कर अड्रियन, बहिणी मार्टा, रेजिना आणि मारिया एलेना, तसेच भाऊ अल्बर्टो होरासिओ. 2013 मध्ये बर्गोलियो पोप झाले तेव्हा त्यांच्या बहिणीपैकी एक मारिया एलेना जिवंत होत्या, मात्र त्यांच्या इतर भावंडांचा मृत्यू झाला होता. पोप यांना लहानपणीच न्यूमोनिया झाल्याने त्यांच्या एका फुफ्फुसाचा भाग काढावा लागला, पण त्यांनी हा शारीरिक अडथळेचा कधीच आपल्या जीवनावर परिणाम होऊ दिला नाही. सुरुवातीला त्यांनी केमिकल टेक्निशियन म्हणून शिक्षण घेतले आणि थोड्या काळासाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले, पण त्यांना लवकरच आध्यात्मिक जीवनाकडे ओढ वाटू लागली. 1958 मध्ये त्यांनी जेसुइट म्हणजेच सोसायटी ऑफ जीसस या धर्मसंघात प्रवेश केला. त्यांनी तत्वज्ञान आणि मानवी विज्ञानाचे शिक्षण घेतले. 1969 मध्ये ते याजक झाले. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि गरीब व वंचितांसाठी केलेल्या कार्यामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले. 1998 मध्ये ते ब्युनस आयर्सचे आर्चबिशप झाले. त्यांनी शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले, त्यामुळे त्यांना स्लम बिशप म्हणून ओळखले जाऊ लागले. 2001 मध्ये पोप जॉन पॉल यांनी त्यांना कार्डिनल म्हणून नेमले. 2013 मध्ये पोप बेनेडिक्ट 16व्यांच्या राजीनाम्यानंतर होर्गे बर्गोलियो यांची पोप म्हणून निवड झाली. त्यांनी फ्रान्सिस हे नाव घेतले. संत फ्रान्सिस ऑफ एसिसी यांच्या आदर्शावरून, जे दयाळूपणा, शांती आणि गरिबांसाठी समर्पित होते. ते अमेरिकन खंडातून निवडले गेलेले पहिले पोप, पहिले जेसुएट पोप आणि 1300 वर्षात युरोप बाहेरून निवडले गेलेले पहिले पोप ठरले. पोप फ्रान्सिस यांनी चर्चमध्ये पारदर्शकता, सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धन आणि आंतरधर्मीय वादांवर भर दिला. त्यांनी लौदातो सी या प्रसिद्ध पत्राद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांनी मृत्यूदंडाविरुद्ध भूमिका घेतली आणि चर्चमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले. स्थलांतरित, शरणार्थी आणि गरीब यांच्यासाठी नेहमी आवाज उठवणारे पोप. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी रिकाम्या सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये उभे राहून जगासाठी विशेष प्रार्थना केली, ज्यामुळे जगभरातील लोकांना आशा मिळाली. इराकमध्ये भेट देणारे ते पहिले पोप ठरले, जिथे त्यांनी धार्मिक सलोखा आणि शांततेचा संदेश दिला. जेव्हा आपण त्यांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा त्यांच्या साधेपणाने आणि त्यागाने भरलेल्या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यात थोडीशी दया, थोडा प्रेम आणि थोडं सहकार्य वाढवू शकतो असं वाटतं. पोप फ्रान्सिस यांचं निधन 21 एप्रिल 2025 रोजी ईस्टर सोमवारच्या दिवशी व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थान कासा सांता मार्टा येथे झाले. ते त्यावेळी 88 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका असल्याचे व्हॅटिकनने जाहीर केले. याशिवाय त्यांना आधीपासूनच तीव्र श्वसन अपयश
उच्च रक्तदाब आणि टाईप 2 मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या होत्या. त्यांनी मृत्यूच्या दिवशी सकाळी 7:30 वाजता अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर त्यांचे शरीर व्हॅटिकनच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे मृत घोषित केले. पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव 23 एप्रिल रोजी सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये ठेवण्यात आले. पोपच्या निधनानंतर कार्डिनल केविन फॅरेल यांनी तात्पुरते व्हॅटिकनचे नेतृत्व स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील असंख्य लोकांनी फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या वतीने RSSने एक्सवर पोस्ट करत फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र सणानंतरच्या ईस्टर सोमवारी झाल्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये शोक आणि श्रद्धांजली व्यक्त करण्याचा एक विशेष भाव निर्माण झाला आहे.